नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्टिकरचा वापर कधी करायचा आणि कधी नाही करायचा हे आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे, की स्टिकरचा अत्याधिक वापर झाला, जे आपले चिकट पदार्थ राहतात गुळासारखे, त्यांचा जर अतिवापर तुम्ही कॉम्बिनेशनमध्ये केला, तर तुमच्या पिकामध्ये स्कॉर्चिंग येऊ शकते. पण स्टिकरचा वापर कुठं करायचा हे अजूनपर्यंत हा प्रश्न राहिलेला होता तुमच्या मनामध्ये. तर त्याच प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर व्हिडिओला लाईक करून घ्या आणि आपण सुरुवात करूया स्टिकरचा वापर केव्हा करावा आणि केव्हा नाही करावा. तर सर्वात प्रथम आपण जमिनीतून सुरुवात करूया, की जमिनीतून स्टिकरचा वापर करता येतो का? हो, करता येतो. इथं मी स्टिकर जे बोलतोय ना, ते स्टिकर म्हणजे कोणतं? त्यामध्ये 3 प्रकारच्या क्वालिटी पाहिजे. स्टिकर, स्प्रेडर, पेनिट्रेटर. आपण स्टिकर, स्प्रेडर, पेनिट्रेटरला एकच शब्द म्हणून संबोधू राहिलो या व्हिडिओमध्ये स्टिकर. नाहीतर काही स्पेशल एकच कॅटेगरीचे स्टिकर भेटतात, ते काही कामाचे नाही, एवढं ध्यानात ठेवा. तर स्टिकर जमिनीतून वापरता येतात का? हा, नक्की वापरता येतात. तर सर्वात पहिला वापर स्टिकरचा जमिनीतून झालाच पाहिजे, ते म्हणजे ड्रेंचिंगमध्ये. ड्रेंचिंगमध्येच का बरं? ड्रेंचिंग ही आपली खूप महागडी राहते आणि खूप इम्पॉर्टंट राहते. तिने जर काम नाही केलं तर आपल्या पिकामध्ये अनेक प्रकारचे कीटक आणि रोग येऊ शकतात आणि ड्रेंचिंगची कॉस्टिंग पण खूप जास्त राहते. आता कॉस्टिंग जास्त राहते म्हणजे काय? तर आपल्या प्रत्येक जमिनीची एक वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी राहते. वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी म्हणजे आपलं पाणी धरून ठेवण्याची क्षमता. पाऊस पडला किंवा तुम्ही पाणी दिलं तर त्यातला काही भाग निघून जातो जमिनीखाली. तर त्याच पद्धतीने तुम्ही ड्रेंचिंग केली तर काही टक्के वरती राहतात तर काही टक्के वाहून जातात. तर हे जे वाहून जाणारे टक्के आपल्याला नुकसानकारक राहतात, कारण ड्रेंचिंग जर 100% आपल्या झाडांना जर भेटली तर 100% आपलं झाड चांगलं रिस्पॉन्स देणार आहे. तर हे जे 100% जर तुम्हाला झाडाला मिळवून द्यायचं असेल तर आपल्याला ड्रेंचिंगमध्ये स्टिकरचा वापर केलाच पाहिजे, जेणेकरून हे सर्व मुळ्याच्या कक्षेमध्ये पसरून झाडामध्ये आपटेक होईल आणि आपल्याला 100% त्याचा फायदा होईल. आता जमिनीतून झालं, आता स्प्रेइंग मधून आपण बोलून घेऊया. काय होत आहे, डाळिंब, द्राक्ष अशी काही पिकं आहेत ज्यामध्ये खोडाची वॉशिंग केली जाते. तर वॉशिंग करत असताना आपण वेगवेगळ्या प्रकारची कीटनाशक, बुरशीनाशक सुद्धा वापरतो. कीटनाशक म्हणजे प्रोपेक्स सुपर, क्लोरोपायरिफॉस, इमिडा वॉशिंग झालं, आणि बुरशीनाशकामध्ये कॉपर, सल्फर, बोर्डेक्स मिक्सचरची वॉशिंग आपण करत राहतो. वॉशिंग मध्ये आपलं पाणी टपकस तर आपण खोडाला धुवत राहतो, कारण खोडाच्या अंतरसालीमध्ये आपलं औषध पोहोचलं पाहिजे ही आपली एक माफक अपेक्षा राहते. तर अशा वॉशिंगमध्ये जर तुमच्या झाडांवर पाने नसतील, छाटणी झालेली असेल, तर अशा वेळेला स्टिकरचा करावाच लागेल. आणि त्यातल्या त्यात नुसता स्टिकरचा वापर करू नका. तुम्ही स्टिकरचा डोस जरी वाढवला वॉशिंगच्या वेळेस, खूप चांगलं आहे, काहीही अडचण नाही. तर यानंतर आपण जाऊया दुसरी गोष्टीकडे, की ज्यावेळेस तुम्ही स्प्रे करत असताना तुम्ही स्टिकरचा वापर करता, तर त्यामध्ये स्टिकरचा वापर कुठे करायचा आहे? नेमका कुठं करायचा आहे? तर ज्यावेळेस तुम्ही स्प्रेइंग करता, तर स्प्रेइंग करत असताना काही औषधामध्ये म्हणजे काही कॉम्बिनेशनमध्ये तुमचं स्टिकर चालतं आणि काही कॉम्बिनेशनमध्ये तुमचं स्टिकर चालत नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. जे रिस्कीवाले तुमचे कॉम्बिनेशन राहतात, जसं काय उदाहरणार्थ ॲलिएट झालं. ॲलिएट तुम्हाला माहिती आहे, एका जागी जास्त चिपकलं तर स्कॉर्चिंग आणायला सगळ्यात डेंजर औषध आहे. ॲसिडिक पदार्थ झाले, तुमचं कॉपर झालं, सल्फर झालं, अशा पदार्थांमध्ये जर स्टिकरचा वापर टाळला तर चांगलं आहे. याचा अर्थ हा नाही की लिक्विड बोर्डेक्स मिक्सचरमध्ये जर आपण स्टिकर टाकलं तर त्याने सुद्धा स्कॉर्चिंग येईल. लिक्विड बोर्डेक्स मिक्सचरमध्ये उलटा मी तर म्हणतो, कंपल्सरी तुम्ही जर लिक्विड बोर्डेक्स मिक्सचरचा वापर करणार असेल तर स्टिकर जरूर वापरा. त्यांनी त्याचे रिझल्ट आणखी वाढतील. कारण लिक्विड बोर्डेक्स मिक्सचर तुम्ही पाणी ओघळूस्तर जरी मारलं तरी त्याची स्कॉर्चिंग येत नाही. याचा अर्थ हा नाही की तुम्ही उन्हात जाऊन मारशाल आणि लिक्विड बोर्डेक्स मिक्सचरमध्ये काही मिक्सिंग करून केमिकल रिएक्शन करून स्कॉर्चिंग आणशाल, असं नाही करायचं. लिक्विड बोर्डेक्स मिक्सचरचे पण तुम्हाला कॉम्बिनेशन माहिती पाहिजे, तरच या गोष्टी करायच्या राहतात. तर या पद्धतीने वेगवेगळ्या कॉम्बिनेशन मध्ये सुद्धा तुमचे लिक्विड बोर्डेक्स मिक्सचर चालत राहतात. यानंतर आपण न्यूट्रिएंटचे वेगवेगळे स्प्रे घेतो. न्यूट्रिएंटचे स्प्रे म्हणजे काय? चिलेटेड फॉर्म मध्ये, सल्फेट फॉर्म मध्ये. जे चिलेटेड फॉर्म मधले जे स्प्रे राहतात त्यामध्ये स्टिकरचा वापर चालतो, काही अडचण नाही. पण जे सल्फेट फॉर्म मध्ये जे तुमचे न्यूट्रिएंटचे स्प्रे राहतात, फेरस सल्फेटचा स्प्रे घेतोय, मॅग्नेशियम सल्फेटचा स्प्रे घेतोय, सल्फेट ऑफ पोटॅशचा स्प्रे घेतोय, तर अशा स्प्रेमध्ये थोडासा स्कॉर्चिंगची जी शक्यता आहे ती जास्त राहते. त्या स्कॉर्चिंगच्या शक्यतेला टाळण्यासाठी तुम्हाला स्टिकरचा वापर अशा सल्फेट फॉर्म मधल्या न्यूट्रिएंटच्या स्प्रेमध्ये वापर करायचा नाहीये, एवढं ध्यानात ठेवा. चौथी गोष्ट काय आहे, लिक्विड बोर्डेक्स मिक्सचरमध्ये तर तुम्ही स्टिकरचा वापर करणारच आहे.
समजा रेड माईट आलाय, लाल कोळी तुमच्या पिकामध्ये आलाय. लाल कोळीला कव्हरेजची खूप गरज राहते. तर अशा वेळेला त्या लाल कोळीला कंट्रोल करण्यासाठी तुम्ही स्टिकरचा वापर लाल कोळीच्या औषधामध्ये टाकून करू शकता. जेणेकरून लाल कोळी तुम्हाला 100% कंट्रोलिंग तुमच्या बागेमध्ये मिळेल तुम्हाला. बाग असो किंवा पिकामध्ये. तर लाल कोळीला कंट्रोल करत असताना पानाच्या खालीच तुम्हाला कव्हरेज करावं लागतं. म्हणून तिथे स्टिकरची आवश्यकता जास्त वाढून जाते. काही फॉर्म्युलेशन असे राहतात की एसी फॉर्म्युलेशन राहतात आणि ते सफेद आणि असे एकदम गाढे रंगाचे राहतात. म्हणजे सफेद रंगाचे राहतात. गाढा त्याचा एक आपण म्हणतो ना घट्टपणा राहतो त्यामध्ये. त्या घट्टपणामध्ये तुम्हाला उदाहरणार्थ जर सांगायचं झालं सुपर कॉम्प्युटर घ्या, रिजेंट घ्या. तर यांच्यामध्ये आधीच चिपचिपापणा राहतो. पेट्रोलियम पदार्थ वापरले जातात. त्यामध्ये सुद्धा स्टिकरची वापर करण्याची गरज पडत नाही. आणि काही मार्केटिंगवाले राहतात की ते सांगतात प्रत्येक औषधात स्टिकर वापरा, तुमचं खूप चांगलं उत्पादन भेटेल. तुम्ही वापरून पाहिलंय तर तुम्हाला फीडबॅक द्या, खरोखर तुमचं उत्पादन वाढलं किंवा नाही किंवा उलटं नुकसान झालं. तर प्रत्येक ठिकाणी स्टिकर वापरायचं नसतं. काही ठिकाणी थांबायचं असतं, काही ठिकाणी चालायचं असतं. हे आम्ही आमच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना कुठे तुम्हाला नवीन माहिती सांगतच राहतो, की भाऊ हे इथं असं आहे, तिथे तसं आहे. तर त्या पद्धतीने या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण सांगायचा प्रयत्न केला, की स्टिकरचा वापर बऱ्याच ठिकाणी चांगला पण आहे, बऱ्याच ठिकाणी वाईट पण आहे. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा आणि मला कमेंटमध्ये कळवा, की आजचा व्हिडिओ खूप गरजेचा होता किंवा नाही. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय जवान, जय किसान.